तर मंडळी हे बघा, विद्याधर आपल्या इकडच्या वाड्यातले आणि शीतल पुजारे मंडळी आपले हुरशीतली या मुलगी. तर मंडळी सगळे वाट बघतात जेवणाची पंगत कधी उठता समोर बसलेली आहे. तर म्हणजे जो तू जेवणारे उठूच्या अगोदरच पाठी नंबर लावून गेलेले सगळे आहेत. आता बरीच अशी गर्दी जमलेली आहे हॉलवरती आपल्या वाड्याच्या. आमचे मॅडम पुजारे मॅडम तर मंडळी आपण इलाव आता आपल्या वाड्याच्या इकडे. वाड्याचा हॉल दत्तमंगल कार्यालय. तिथं रात्री धुमाकूळ हळदीसाठी भरपूर असं होतो, बरोच असं धुमाकूळ होतो. 12 वाजेपर्यंत होता. आपण 12-12:30 वाजले आपल्या वाजवी करूया. आणि आता आपण इलाव सकाळी 10 वाजले जाता. आणि फक्त आता सामान नेऊन आपण वाड्याच्या हॉलवर ठेवत आहोत. वर बाकीचे येतील पाटणात. पावणेबाराचं काहीतरी मुहूर्त आणि तुमका दाखवते कोणाचं लग्न काय आहे. पोस्टरच आहे तिकडे लावलेला, तर दाखवते तुमका. हुरशीतली नवरी आहे मंडळी, ती आता येत थोड्या वेळातच. नवऱ्याचा पुण्यवाचन आपल्या हॉलवरती या, त्यामुळे ते अगोदरच हॉलवर गेलेले आहेत नवरदेवच्या इकडनं. आणि आता मुलीकडनं फक्त येते हुरशीमधनं. तुमका पोस्टर दाखवते. इकडे मंडळी नवरदेवचा घर आहे, आतमध्ये या सामान्य ठेवलेला आतमध्येचा. आपलं वाड्याचा रस्तो आतमध्ये दत्तमंगल कार्यालयाच्या जाणारा रस्तो मंडळी वगैरे. तर मंडळी हे बघा, विद्याधर आपल्या इकडच्या वाड्यातले आणि शीतल पुजारे मंडळी आपले हुरशीतली या मुलगी. मंडळी ते आता येत थोड्या वेळातच वाटतं. इल्या काय माहिती नाही, आपण वाड्याच्या हॉलवर गेल्यावर आपल्याला समजा जाता, त्याशिवाय समजणार नाही. आतमध्ये सामान ठेवला नाही हा. माहितीच नेतो मंडळी. वाड्याच्या हॉलवर आपण लिहिलेला होता दत्तमंगल कार्यालय. आणि हुरशीतला वराड येऊचा अजून लिहिलेला नाही बहुतेक का. तो सर आपण सामान बिमान लावून घेतो इकडनं, सगळं जोडून बिडून घेता वरती सेटअप. त्या लोकांना सातारा आणलेला आमचा अजूब आहे. आजचे काय म्हणतात आजच्या मॅनेजर सामानाचे सगळे. तर मंडळी नवरदेव आता निघता घरून डायरेक्ट हॉलवरती जाऊ का. A few moments later.
तर म्हणजे थोडा वेळ वाजवलं आणि आता जेवणाच्या सोयीसाठी इलेला आहो. सगळे वाट बघतात. एक पंगत बसलेली आहे ती आता उठतात थोड्या वेळातच. तर सगळे वाट बघतात उठण्याचीच. तर म्हणजे जेव वाढतं तिकडे आतमध्ये इला वाटता आणि जेवच्या अगोदरच नंबर लावू सगळे पाठी उभे राहतातच. किती वाजले? तर म्हटले दुपारचं 1 वाजलेलो आणि आत्ताशे 2 पंक्ती उठून आत्ता आपल्याला नंबर भेटलेलो आहे जेवसाठी. या जेवणाची बरीच अशी गर्दी जमलेली आहे. बाहेर अजून लोक उभी आहेत जेवणाच्या वाट बघत. खुर्शीवाली वाट पुई चला म्हणजे 2-2:30 वाजत दिले आहेत आणि जेवला बिवला आणि आत्ता लग्न हॉलच्या इकडे हिला वरती आहो. बघूया कोण ओळखीची नाही दिसतात काय. आमचे मॅडम पुजारे मॅडम. म्हणजे नवरीची बहीण ती आपली साक्षी पुजारे म्हणून. 1 hour later. मंडळी जाऊचा नाही लगेच आशा बिशा पळ मारशा आहे बघ याला. चला म्हणते अयर वाटप चालू आहे आणि समोर ग्रुप दिसता तो नवरीबाईची मैत्रीण येत म्हणते सगळी. तर अयर करू गेले होते. अयर करून झाल्यानंतर तो फोटो काढतात वाटता. आता म्हणजे जाता आणि थोडा वेळ वाजवता त्यानंतर डायरेक्ट निघतानाच भेटू आपण. A few moments later.
वाजलेले आहेत आणि नवरदेव आता निघालेलो वाड्याच्या हॉलवर ना. आता फक्त डायरेक्ट वरात काढणार 5 नंतर बघूया कितपत वरात असता काय असता. टेम्पोची सोय आहे त्यामुळे सामान जोडू गेलेलं आहे. बाकी इकडे पाया पडणी चालू आहे देवळाच्या इकडे. आपला वाड्याचा वळ ना त्याच्या इकडनं पुढे साईडला मंदिर आहे तर तिकडे पाया पडणी चालू आहे. A few moments later. चला म्हणजे आता वरात काढून टाईम झालेलो. टेम्पो सोय केलेली आहे सगळी या समोर माळी वेळ लावले आहेत. तिकडनं म्हणजे आपला वरात थांबलेला नवरदेवचा जवळच हा. जास्त लांब नाही जाणारच. बघूया किती तास वरात होता मी काय काय. म्हणजे सगळं सामान मिळून जोडून झालेला. बघूया आता भाजू घेऊ थोड्या वेळातच. Three hours later. तर म्हणजे 9:15 वाजलेले आहेत आणि आपली वरात 8 वाजता कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ आपल्या करता येईल नाही पण 8 वाजता बहुतेक आपली वरात कंप्लीट झालेली आहे. असं बहुतेक तरी 5:30 वाजता सुरू केल्याने होती. 5:30 ते आपले 8 वाजलेलेच आहेत होईपर्यंत. त्यानंतर आपण जेवला बिवला होता आणि निघूची तयारी लाव. टेम्पो लागलेलो सामान बिमान भरलेला. फक्त आता ही व्हिडिओ थांबूचा काम राहिला. आजची व्हिडिओ ही पण आपण इकडेच थांबवणार आहोत. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळ येता. धन्यवाद.